नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता परीक्षा संपली बरं का सगळ्यांची. आता सगळ्यांनी मज्जा करायची आणि दर शनिवारी आजीची गोष्ट ऐकायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. मुलांनो, आज आपल्या गोष्टीचं नाव आहे पार्वतीचा भ्रम. मुलांनो, जेव्हा की नाही सीतेला पळवून नेतो की नाही रावण, त्यावेळेला की नाही रामाला खूप दुःख होतं आणि दुःखाने तो इकडे तिकडे सीतेचा शोध घेत असतो आणि सारखा, सीते तू कुठेस, माझे जीव लगे तू कुठेस, मला तू भेट. आणि तो सारखा रडत असतो आणि इकडे तिकडे जाऊन प्रत्येक झाडाला अशी मिठी मारत असतो. तर वरती की नाही शंकर पार्वती बसलेले असतात आणि शंकर नेहमी रामनामाचं जप करत असतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पार्वती जाते आणि पार्वती म्हणते, काय हो धनी, तुम्ही कशाचा एवढा जप करता? म्हणे रामाचा. तर म्हणे तो राम, तिथे तो सगळीकडे तो वेड्यासारखा सीता 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 करत शोधतो, बायकीसाठी वेडा झालेला तो, त्याचं तुम्ही हे करताय. म्हणे काय, म्हणे तुम्हाला कळतं का? म्हणे त्याचं काय? अगं म्हणे, तो विष्णूचा अवतार आहे, तो परब्रह्म आहे. त्याच्यामुळे त्याच्या नामामुळे माझ्या कंठात गेलेले विष शांत झाले आणि तू त्याला काय वेडा म्हणतीस? तो वेडा नाही आहे, तो परब्रह्म आहे, तुला कळत नाही हे. म्हणे त्याचं आत्ता मी त्याचं ते हे करून येते म्हणे, त्याला बघू कसला परब्रह्म आहे ते, मी जाते. तर शंकर म्हणतो की नको जाऊ, तू त्याची परीक्षा घेऊ नकोस. तरी पार्वती हट्टालाच पेटती, मी जाणारच म्हणे. मग शंकराला खूप वाईट वाटतं, आपल्या पत्नीने आपलं ऐकलं नाही म्हणून. मग पार्वती काय करते, जाती त्या वनामध्ये बरं का आणि सीतेचं रूप घेते बरं का आणि म्हणते, धणी मी आलेली आहे, तुम्ही कशासाठी रडता माझ्यासाठी? मग लक्ष्मण बघतो, अरे खरंच की सीतामाई आलेली आहे आपली. म्हणून सीतामाई आली म्हटल्यानंतर रामाला म्हणतो, नको रडू तू, ती सीतामाई आली बघ, कशाला रडतोस तू? तरी देखील राम आपला, ह्या झाडाला मिठी मार, त्या झाडाला मिठी मार, माझी सीता कुठे आहे, माझी सीता कुठे आहे, माझी प्राणप्रिया कुठे आहे म्हणून रडत असतो, मिठ्या मारत असतो बरं का. तरी सीता जाते, सीता म्हणजे पार्वती जाती आणि रामाला म्हणते, अहो मी आले ना, मी आले ना. मग सगळे देव म्हणतात, अरे सीता आलेली आहे, तू कशासाठी रडतोस? तरी पण मग राम म्हणतो की जगदंबे तू असं नको करूस, तुला माझा प्रणाम. मग लक्ष्मण म्हणतो की दादा सीता आलेली आहे, तू काय असं करतो? तर मग शेवटी राम म्हणतो, ती सीता नाही, ती पार्वती माता आहे, ती माझी परीक्षा घ्यायला आलेली आहे. मग पार्वतीला खूप नवल वाटतं, अरे बापरे, ह्यानी कसं काय ओळखलं? तर ती म्हणते की तुला काय माहिती, मी सीताच आहे. नाही म्हणे, तू पार्वती आहे, मला काय माहीत नाही का? म्हणे शंकर नको नको म्हणत असताना तू माझी परीक्षा घ्यायला आलीस. आई पार्वती माते, तू असं नको करू, माझी परीक्षा नको घेऊ. मग सीता मातेला, त्या पार्वतीला खूप वाईट वाटतं बरं का. मग ती म्हणते, तू कसं काय ओळखलंस मी पार्वती आहे म्हणून? तर म्हणे मला माहीतच आहे, तू अंतर्ज्ञानाने बघ मी कशासाठी. मग म्हणे तू का मिठ्या मारतो झाडांना? पार्वती म्हणते, ती म्हणती तू अंतर्ज्ञानाने बघ. ती पार्वती म्हणते, मला अंतर्ज्ञानच म्हणजे काय माहिती नाही, तर तूच मला दे. तर म्हणे मी नाही देणार, तू शंकराकडे जा आणि तू त्याच्याकडून अंतर्ज्ञान घे, म्हणजे तुला कळेल. मग तेव्हा ती म्हणते की नाही नाही, ते मला ओरडतील म्हणे, आता मला अंतर्ज्ञान रामा तूच दे. मग राम की नाही तिच्याकडे पाहतात आणि डोळे बंद करून तिला अंतर्ज्ञान देतात बरं का. मग अंतर्ज्ञानाने तिला दिसतं की राम ज्या ह्यांना मिठी मारतो की नाही, ज्या झाडांना राम मिठी मारतो ते ऋषी, शाप दिलेले ऋषी असतात बरं का. आणि त्याची झाडं झालेली असतात, कुणी झाडं झालेली असतात, तर मग ती कोणी दगड झालेलं असतं बघा. अहिल्याला जर रामाच्या पायधुळीमुळे अहिल्या दगड झालेलं असतं की नाही, ती पुन्हा अहिल्याच्या रूपात येते. तशी ते झाडं की नाही ऋषींच्या रूपात पुन्हा येतात आणि मग ते स्वर्गात जातात. म्हणून म्हणे मी त्या झाडांना मिठी मारतो. ही झाडं नाही आहेत, ह्या जंगलात आहे की नाही, हे बरेच ऋषी झाडांच्या रूपात झालेले आहेत, म्हणून मी त्यांना मिठी मारतो. मग मी मिठी मारली की माझ्या स्पर्शाने ते पुन्हा ऋषी होतात आणि स्वर्गात जातात. मग पार्वतीला खूप आनंद होतो.
ती रामाच्या पायावर मस्तक ठेवती, माझं चुकलं रामा, मला क्षमा कर. आणि मग ती राम वरदायिनी पार्वती माता की नाही ती तुळजाभवानी होते. आणि तुळजाभवानीमध्ये मग ती रामदायिनी पार्वती माता तुळजी भवानी नावाने प्रसिद्ध होते. आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.